मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही. पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काम केलं आहे त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही. काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते. त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे. आणि माझ्यावर अजिबात टीका होत नाही. मी ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे. मी 90 दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं. दुसऱ्या दिवशी किंवा 24 तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं. कदाचित आपला गैरसमज असेल. मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार UBT आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे. आणि 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 आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाईज झालेलं आहे की एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे UBTपेक्षा अतिशय चांगलं आहे, संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत. हे आजही मी सांगतोय ना. ST चा विभाग तुमच्या वाट्याला आहे म्हणून त्याचं अध्यक्षपद जे आहे ते परिवहन सचिवांकडे देण्यात आलेलं आहे. याबाबत मला असं वाटतं की कालच राज्याचे परिवहन मंत्री काल रात्रीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना भेटलेले आहेत आणि या संदर्भातली परिवहन मंत्र्यांची भावना देवेंद्रजींनी ऐकून घेतलेली आहे. नागपूर शहरामध्ये तुम्ही आलेला आहात आणि नागपूर शहरातून टीका तुमच्यावर झाली होती. तुमचे खास मित्र नागपूरमध्ये आहे आणि तुमच्या विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार त्यांनी तुम्हाला एक ऑफर दिली होती की उदय सामंत आणि मी दोघंही भाजपमध्ये प्रवेश करतो, त्यामुळे चहा नाश्त्यावर काही पोह्यावर काही विजय भाऊची तुमची काही भेट आहे का? नाही, विजय वडेट्टीवार हे माझे अतिशय चांगले मित्र आहेत, राजकारणाच्या पलीकडचे मित्र आहेत. परंतु त्यांना ब्रीफिंग करणारी जी लोक आहेत ती चुकीची आहे. मला असं वाटतं की आपल्या पक्षामध्ये काय झालेलं आहे, आपल्या पक्षाची परिस्थिती काय झालेली आहे, आपल्यामध्ये कशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्षपदासाठी वाद आहे हे पहिलं सोडवलं पाहिजे ना. आमच्या पक्षात काय आहे, उदय सामंत बरोबर किती आमदार आहेत, मी पहिल्यांदा देखील सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा नागपूरमध्ये सांगतो की मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारण करतो. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही सगळे गुवाहाटीला जाऊन पुन्हा एकदा मंत्री झालेलो आहोत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या राजकीय प्रवासामध्ये कुठेही त्रास होईल असं कुठचंही कृत्य आमच्या कोणाकडनं होणार नाही. आणि तुम्हाला हे पण मी सांगितलं की हे बालिश राजकारणी आहेत. म्हणजे आपण शाळेमध्ये असताना, शालेय जीवनामध्ये असताना मी अनेक वेळा सांगितलं की हा माझ्याबरोबर हसला नाही, तो त्याच्याबरोबर गेला म्हणून भांडणं लावायची. तर एवढे काही बालिश आम्ही नाहीत आणि म्हणून बालिश राजकारण कोणी करू नये. गुलाबराव पाटलांनी असं म्हटलंय की जर अजितदादा आमच्यासोबत आले नसते तर 100 आमदार आणखी येणार होते. नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे? 288च्या वर चाललंय का? आता आकडा चाललाय का? तेच ना, 100 आमदार आणखी म्हणायचे होते. म्हणून गुलाबराव पाटील साहेबांना काय म्हणायचं होतं हे त्यांनाच आपण विचारलं पाहिजे. माझी त्यांची हे वक्तव्य झाल्यानंतर भेट झालेली नाही, त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून मी सांगेन आपल्याला. उद्धव ठाकरे म्हटलं की मी पुन्हा येईल हे सांगणार नाही पण मी येत राहील. देवेंद्रजींना टोला घालून. आता कधी येणार? समोर तर काय कधी येण्याची चिन्हच दिसत नाहीत आणि 237 आमदार घेऊन आम्ही सत्तेवर आलेलो आहोत. लोकसभेला जो काय फेक नरेटिव्ह सेट झाला होता त्याचं उत्तर आम्ही विधानसभेमध्ये दिलेलं आहे. काय मला असं वाटतं की काय कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी, त्यांची ताकद वाढवण्यासाठी हे बोलणं ठीक आहे. परंतु मला तर असं कुठं दृष्टिक्षेपात आता दिसत नाहीत की ते परत येतील. एखादी बाब न्यायालयामध्ये चालू असताना, न्यायालयामध्ये त्यांचे वकील काही बाजू मांडत असताना त्याच्यावर बाहेर भाष्य आणि ट्विट करणं योग्य नाही आणि न्यायिक व्यवस्थेवर कायमस्वरूपी आक्षेप घ्यायचा, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर काही आक्षेप घ्यायचा, हे काही लोकांची फॅशन बनलेली आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाख घट झालेली आहे. माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत. जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही.
ही आहे तशीच चालू राहणार आहे. 65 वर्षावरील 1.5 लाख महिला होत्या त्यामध्ये, पण इतर महिलांची संख्या ही जवळपास 3.5 लाख आहे. आणि मी सांगितलं ना, त्याच्यामध्ये 4 व्हीलरचा पण निकष आहे. त्याच्यामध्ये 2.5 लाख इन्कम दाखवून इन्कम टॅक्स रिटर्न जर भरलेली असेल तो देखील नियम आहे. तर या सगळ्या नियमात राहून अशा पद्धतीनं काही फॉर्म कमी झाले असतील, पण सरसकट कुठेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही किंवा त्यातले लाभार्थी कमी होणार नाही. ऍडव्हान्टेज विदर्भाच्या कार्यक्रमात तुम्ही आलेला आहात आणि दावोसमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात विदर्भात गडचिरोली, नागपूर, ऍडिशनल बुटिबोरी, हिंगणा खूप सारा इन्व्हेस्टमेंट आलेले आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला ऍडव्हान्टेज विदर्भापासून? ऍडव्हान्टेज विदर्भामध्ये नक्की 15,70,000 कोटी मधले कुठचे प्रकल्प हे विदर्भामध्ये आलेले आहेत. विदर्भामध्ये कशा पद्धतीनं भविष्यामध्ये गुंतवणूक होते आणि ती शाश्वत गुंतवणूक आहे हेच विदर्भाला कळावं, यासाठी कदाचित गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमाला उद्योग मंत्री म्हणून मी उपस्थित राहतो. ऑपरेशन लोटस आप चलाने वाले हैं, आपके बीच में कहा था कई खासदार आपसे संपर्क में भी है. मैं आज भी कह रहा हूं कि कई एमएलएज, कई एमपीज माननीय एकनाथ शिंदे साहब के संपर्क में हैं. आज आप नागपुर में रहते हो इसलिए बार बार ऑपरेशन लोटस बोल रहे हो, लेकिन ऑपरेशन टाइगर है. लेकिन कोई ऑपरेशन की जरूरत नहीं है. माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में जो काम हुआ है इसके लिए लोग रियलाइज हो गए यूबीटे के कि एकनाथ शिंदे साहब का ही नेतृत्व स्वीकार करना चाहिए. और मैंने ये भी बोला था कि अगले 3 महीने में जो एक्स एमएलए है वो बहुत एक्स एमएलए यूबीटी का